महाज्योती, तेलबिया संशोधन विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या करडी उत्पादन व प्रक्रिया प्रकल्प अंतर्गत आयोजित कार्यक्रमास उपस्थित मान्यवर शेतकरी बंधूंनो, कृषी विभागातील काही कर्मचारी अधिकारी वर्ग, आजचा जो विषय आहे करडी उत्पादन व प्रक्रिया प्रकल्प अंतर्गत आयोजित कार्यक्रम, यामध्ये आपण बघणार आहोत की रब्बीमध्ये घेण्यात येणाऱ्या करडी पिकावरील मुख्य किडी व त्यांचे व्यवस्थापन आपण कसे करावे. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहितीच आहे करडी हे रब्बी हंगामातील एक अतिशय महत्त्वाचं पीक आहे, परंतु दिवसेंदिवस याचा पेरा कमी होत आहे आणि उत्पादनामध्ये सुद्धा आपल्याला बरीच घट दिसते आहे. तर जे उत्पादनामध्ये घट येण्याची बरीच कारणे आहेत. पेरणीपासून तर पीक काढणीपर्यंत याच्यात या सर्व गोष्टींचा अंतर्भाव आहे. परंतु उत्पादनाच्या वाढीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर किडींचा सुद्धा एक महत्त्वाचा याच्यात वाटा आहे. तर शेतकऱ्यांमधून आज आपण बघूया करडी पिकांवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन. या ठिकाणी आपण करडीवरील महत्त्वाच्या किडी जाणून घेण्यापूर्वी पिकांच्या कुठल्या अवस्था आहेत ज्याच्यावर या किडी येतात आणि उपद्रव करतात हे बघूया. तर सर्वप्रथम आपण बघूया की जमिनीत येणाऱ्या किडी, त्याच्यानंतर करडीमध्ये एक भाजीपाला अवस्था असते ज्याला आम्ही रोझेटी स्टेज म्हणतो, या अवस्थेत येणाऱ्या किडी, त्याच्यानंतर पिकांची एक दांडी अवस्था, त्याच्यानंतर बोंड अवस्था, फ्लोरा अवस्था, कळी अवस्था, या पिकांच्या विविध अवस्थेवर येणाऱ्या किडी आणि पिकांच्या विविध अवस्थेत येणाऱ्या किडींची कुठली अवस्था कुठल्या पिकांच्या अवस्थेवर येते त्याच्यावर अवलंबून त्याचं नियंत्रण आहे. तर सर्वप्रथम आपण बघूयात की जमिनीत आढळणारी किडी. करडी पिकांवर आणि इतर पिकांवर सुद्धा जमिनीत आढळणाऱ्या किडी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. तर एक गुजिया सोंडा म्हणून कीटक आहे ज्याचा प्रादुर्भाव करडी पिकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये आढळून आलेला आहे. ही जी कीड आहे ही काही नुसतं करडीवर येत नाही, परंतु नुसतं करडीवर न येत असून रब्बी हंगामात घेणाऱ्या बऱ्याच पिकांवर या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणून येतो. ही कीड जवळपास जमिनीत 1 ते 1.5 फुटापर्यंत या जमिनीमध्ये आढळून येते आणि या किडीचा जीवनक्रम जो आहे, वर्षातून हिची एकच पिढी पूर्ण तयार होते. आणि जर या किडीचा आपण विचार केला तर ही कीड पावसाळ्यामध्ये पाण्याच्या संपर्कात येऊन, म्हणजे जमिनीतील जे मॉइश्चर कंटेंट किंवा जमिनीतील जे पाण्याचं प्रमाण असते याच्या संपर्कात येऊन हे किडी जमिनीवर येतात आणि उपद्रव करतात. तर करडीसारख्या पिकांना या किडीचा उपद्रव म्हणजे पिकाची जे प्राथमिक अवस्था असतात, महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पीक 2 ते 3 पानावर असते यावेळेस या किडींचा प्रादुर्भाव सुरू होतो. 2 ते 3 पान अवस्थेमध्ये या किडी पानांना खातात आणि त्याच्यामुळे झाड जळतात आणि झाडांची संख्या होऊन परिणामतः उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट या किडींमध्ये येऊ शकते. बऱ्याच वेळा पुनर्पेरणीसुद्धा शेतकऱ्यांना या ठिकाणी करावं लागते. मागील काही वर्षाचा अनुभव जर आपण बघितला तर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे भागात या करडी पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं, परंतु काही शेतकऱ्यांनी गुजिया सोंड्याचा प्रादुर्भावामुळे त्या ठिकाणी हे पीक घेणं सोडलं. तर यावरून आपण ठरवू शकता की ही कीड किती प्रभावी उत्पादनात घट आणू शकते. या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या प्राथमिक अवस्थेपासून तर पिकाच्या काढणी अवस्था म्हणजे परिपक्व अवस्थेतसुद्धा या किडींचा प्रादुर्भाव या ठिकाणी आपल्याला आढळून आलेला आहे. ही कीड जमिनीत जवळपास 1 ते 1.5 फूट खोलीवर अंडे घालते. सुरुवातीला या किडीच्या अंडीचा कलर पांढुरका असतो, नंतर काळसर होऊन त्यातून अळ्या बाहेर निघतात आणि त्या अळ्या पिकांच्या प्राथमिक अवस्थेमध्ये, थोडक्यात पिकांच्या मूळ अवस्थेमध्ये इजा करून पिकांचं नुकसान करतात. अळी अवस्थेसोबतच हे प्रौढ कीटकसुद्धा या पिकांवर प्रादुर्भाव करतात आणि झाडांची संख्या कमी होते आणि उत्पादनामध्ये मोठी घट या किडीमुळे येऊ शकते.
पिकाची दुसरी अवस्था जी आहे, ज्यावर ही कीड आढळते ती म्हणजे परिपक्व पीक. जेव्हा पीक परिपक्व अवस्थेत असते. परिपक्व अवस्थेमध्ये ही कीड झाडांच्या पानावर इजा करते, झाडाची पानं खाते. त्याच्यामुळे जे परिपक्व बोंड असतात किंवा परिपक्व अवस्थेमध्ये जे बोंड असतात, हे पूर्ण भरत नाहीत आणि बोंडांचा आकार जो असतो हा कमी होतो आणि परिणामतः उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट येऊ शकते. या ठिकाणी आपण बघताय की गुजिया सोडण्याच्या पिकाच्या परिपक्व अवस्थेतील प्रादुर्भाव. इथं आपण बघताय की बोंडाचा जे आकार जो आहे, गुजिया सोंडल्याने जे पानं खाल्लेले आहेत त्याच्यामुळे बोंडांना अन्नद्रव्य पूर्ण मिळत नाही आणि पूर्ण अन्नद्रव्य मिळत नसल्यामुळे दाणे भरण्याच्या अवस्थेला इजा होते किंवा दाणे भरत नाहीत. बोंडांचा आकार लहान होतो आणि उत्पादनामध्ये घट येते. हे कीड मोठ्या प्रमाणात जमिनीत आढळतात, जमिनीच्या भेगामध्ये लपून राहतात आणि जेव्हा पीक जमिनीच्या वर येते तेव्हा त्याच्यावर प्रादुर्भाव करतात. या किडींचं आपण जर खाद्याचा जर विचार केला किंवा मुख्य या किडींचं खाद्य जे आहे, तर जमिनीत जे पिकांचे कुजलेले अवशेष जे आहे, मुख्यतः हे यांचं खाद्य आहे. परंतु त्याच्यासोबतच जर या किडींना शेतामध्ये जर काही पीक आढळलं तर पिकांवर येऊन हे उपद्रव करतात आणि उत्पादनामध्ये घट येऊ शकते. दुसरी महत्त्वाची जमिनीत आढळणारी कीड म्हणजे एक लष्करी अळी. ह्या लष्करीची अळी जमिनीत आढळते. यांचा कोषसुद्धा लष्करी अळीचा कोषसुद्धा जमिनीत आढळतो आणि जमिनीच्या ओलाव्यानुसार या कोशामधून पतंग बाहेर निघतात आणि पिकांवर या पिकांच्या जमिनीत म्हणजे मुळाशी हे प्रौढ कीटक जे आहे ते अंडे घालतात. त्या अंड्यातून एक पांढरुकी अळी बाहेर निघते आणि ती जी अळी आहे ती पिकांच्या मुळांवर इजा करते, पिकांचा मुळांवर प्रादुर्भाव करते आणि त्यामुळे पिकं जळतात, वाळतात आणि परिणामतः पिकांची संख्या कमी होऊन उत्पादनामध्ये मोठी घट या अळीमुळे येऊ शकते. तर आपण या ठिकाणी बघितले आहे की पिकांच्या प्राथमिक अवस्थेमध्ये जमिनीत येणाऱ्या किडी जे गुजिया सोंडे आहे, लष्करी अळी आहे, तर या किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी CIB रजिस्टर्ड म्हणजे पंजीकृत कीटकनाशक नाही आहे. त्यामुळे या किडींचं आपल्याला एकीकृत आणि वेगळ्या पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगितलं की या किडांचं मुख्य खाद्य जे आहे तर झाडांचे वाळलेले आणि कुजलेले अवशेष. तर ज्या ठिकाणी अवशेष जास्त असतील त्या ठिकाणी या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून करडी पीक पेरण्याआधी जे पीक आपण काढत आहात त्या पिकाचं काढल्यानंतर व्यवस्थित विल्हेवाट लावणे हे आवश्यक आहे. ते पालापाचोळा जमा करून एक तर त्याचं शेणखत त्याचं खत करण्यासाठी वापरू शकतो किंवा त्यांना नष्ट करू शकतो. दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की करडी पीक पेरणीच्या आधी जमिनीची जर मशागत व्यवस्थित केली, जमिनीची खोल मशागत केली तर या किडींचे जे अवशेष असतात जमिनीमध्ये ते मशागतीमुळे वरती येतील आणि जे पक्षी आहेत ते पक्षी या किडींचे अवस्था जी आहे ते वेचून खातील आणि या किडींची संख्या कमी होईल, जेणेकरून पुढे करडी पीक जेव्हा शेतात असते तेव्हा या किडीचा प्रादुर्भाव कमी होऊन आपण या किडींपासून होणार नुकसान या ठिकाणी टाळू शकतो. करडी पिकावरील महत्त्वाचा कीटक म्हणजे मावा कीटक. मावा रंगाने काळा असतो, काळ्या रंगाचा मावा करडीवर येतो आणि पिकांच्या विविध अवस्था आहे. ज्या अवस्थेमध्ये जर कीटक आढळला तर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर अवस्थेनुसार प्रथम अवस्था जी म्हटलं आहे आपण की भाजीपाला अवस्था, ज्याला आम्ही रोजेची स्टेज म्हणतो, या रोजेची स्टेज किंवा भाजीपाला अवस्थेमध्ये या मावा कीटकांचा प्रादुर्भावाला सुरुवात होते. आणि दुसरी महत्त्वाची अवस्था जी आहे एक दांडी अवस्था, म्हणजे भाजीपाला अवस्थेनंतर फांद्या येण्याच्या अवस्थेची मधली अवस्था म्हणजे एक दांडी अवस्था.
या एकदांडी अवस्थेवर जर या कीटकांचा प्रादुर्भाव झाला तर झाड वाळते आणि उत्पादनामध्ये मोठी घट येऊ शकते. या ठिकाणी आपण बघताय की भाजीपाला अवस्थेवर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव दिसत आहे. त्यानंतर एकदांडी अवस्थेमध्ये मावा कीटकांमुळे झालेला प्रादुर्भाव आणि त्याच्यामुळे जळालेली झाडं या ठिकाणी आपण बघताय. शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारला होता की करडी पिकामध्ये मोहरीचं पीक जर घेतलं तर मावा व्यवस्थापन होईल का? कारण की मोहरी पिकावर सुद्धा मावा किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. तुम्हाला इथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की करडीवरील मावा कीटक आणि मोहरीवरील मावा कीटक हे दोन्ही वेगवेगळ्या प्रजाती आहेत. करडीवरील जो मावा कीटक आहे काळसर रंगाचा असतो आणि मोहरीवरील जो मावा असतो हा हिरव्या कलरचा असतो. दोन्ही प्रजाती वेगळ्या असल्यामुळे इथं आपल्याला करडी पिकामध्ये मोहरी पीक घेऊन करडीवरील येणाऱ्या मावाचं व्यवस्थापन किंवा कर नियंत्रण या ठिकाणी आपल्याला गाठता येणार नाही. ज्या प्रकारे ही कीड प्रादुर्भाव करते किंवा ज्या प्रकारे नुकसान करते त्याचा जर आपण विचार केला तर या किडीचं नियंत्रणसुद्धा व्यवस्थापनसुद्धा तितकंच सोपं आहे. जर शेतकरी बंधू आपण जर करडी पिकाचं निरीक्षण केलं आणि धुऱ्याकाठीचं निरीक्षण केलं तर ह्या किडीचा प्रादुर्भाव सुरुवातीला धुऱ्याकाठी असणाऱ्या झाडांवर आढळतो आणि त्यानंतर मग मात्र किडीचा प्रादुर्भाव मोठा झाला तर पुन्हा शेतभर ह्या किडींचा प्रादुर्भाव पसरतो. तर निरीक्षण करून धुऱ्याकाठी जे पिकांवर मावा कीट आढळला तर आपण काही कीटकनाशक आंतरप्रवाही कीटकनाशक फवारून तिथेच कमी खर्चात कमी वेळेत आपण या कीटकांचा बंदोबस्त करू शकतो. तर त्यासाठी 2 कीटकनाशक इथे शिफारशीत आहे. एक डायमेथॉइड 30% प्रवाही 10 मिलीलिटर 10 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे. दुसरं महत्त्वाचं कीटकनाशक म्हणजे ॲसिफेट 16% पावडर फॉर्ममध्ये येते हे. तर 75% SP ॲसिफेट येते. तर या कीटकनाशकाची मात्रा म्हणजे 16 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला या मावा किडीचं नियंत्रण या ठिकाणी करायचं आहे. तर 2 कीटकनाशक एक डायमेथॉइड 35% प्रवाही 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे किंवा ॲसिफेट नावाचे कीटकनाशक आहे जे 75% SP पावडर फॉर्ममध्ये येते 16 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. फवारणी करण्याच्या आधी जर आपण याची नुकसान करण्याच्या पातळीचा जर विचार केला तर जवळपास 30% झाडांवर या किडीचा प्रादुर्भाव टाळला तर आपण कीटकनाशकाची फवारणी करू शकतो किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रति शेंडा जर 15 मावे आपल्याला दिसले तर आपण कीटकनाशकाची फवारणी करून मावा कीटकांचं नियंत्रण करू शकतो. परंतु निसर्गामध्ये सुद्धा काही मित्रकिडी आहे जे करडीवरील मावा किडीवर प्रभावी नियंत्रण करतात. ज्यामध्ये डाळिंब कीटक आहे ज्याला लेडीबर्ड बिटल असे म्हणतात. काही कातण्या आहेत. जे कीटक आहेत ते या ठिकाणी मावा किडींचं नियंत्रणसुद्धा करू शकतात. नंतर महत्त्वाची येणारी कीड म्हणजे बोंडअळी. पिकाच्या अवस्थेनुसार या बोंडअळीचा प्रादुर्भाव पीक 2 वेळा येतो. म्हणजे पिकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये या किडीचा पतंग पाण्याच्या कोवळ्या भागावर अंडे घालतो. त्या अंड्यातून निघणारी अळी पिकाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये म्हणजे शेंड्यावर पिकांच्या मध्यभागी शेंड्यावर याचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही कीड या किडीची अळी जी आहे ती झाडाचे कोवळे पान खातात आणि झाडाची वाढ खुंटते, झाडाची संख्या कमी होते आणि पुढे झाडाची संख्या कमी असल्यामुळे उत्पादनात घट येऊ शकतो. या किडीचा प्रादुर्भाव दुसरी एक अवस्था पिकाची आहे ती कळी अवस्था किंवा बोंड अवस्था. या ठिकाणी या किडीचा प्रौढ जो आहे हा कळी अवस्थेमध्ये अंडे घालतो. अंड्यातून निघणारी अळी सुरुवातीला कळी अवस्थेमध्ये त्याचा उपद्रव किंवा प्रादुर्भाव किंवा नुकसान करतात आणि नंतर परिपक्व होणारे बोंड जे आहे
या परिपक्व होणाऱ्या बोंडात सुद्धा या किडीच्या अळी आढळून येतात आणि परिपक्व अवस्थेत बोंडामधील दाणे खाऊन पिकांचं मोठं प्रमाणात नुकसान या किडी करतात. तर या किडीच्या नियंत्रणासाठी ज्या 2 अवस्था सांगितलेल्या आहे. पिकाची प्राथमिक अवस्था ज्यावेळेस पीक नाजूक असतं त्यावेळेस निंबोळी अर्क किंवा निंबोळी जन्य कीटकनाशक जर आपण फवारणी केली तर या किडीचं प्रभावी नियंत्रण त्या ठिकाणी आपण करू शकतो. दुसरी फवारणी आपल्याला कळी अवस्थेमध्ये करायची आहे. ज्यावेळेस पीक हे कळी अवस्थेत असते त्यावेळेससुद्धा निंबोळीचा अर्क 5% निंबोळीचा अर्क किंवा निंबोळी ज्यांना कीटकनाशक जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे या कीटकनाशकाची फवारणी करून आपण बोंडअळीचा प्रादुर्भाव या ठिकाणी थांबवू शकतो. पिकांचा चांगल्या प्रकारे त्या होणारं नुकसान या किडींमुळे होणारं नुकसान कमी करू शकतो आणि उत्पादनामध्ये यामुळे वाढ होईल. काही परभक्षक कीटक आहेत, मित्र कीटक जे आपण म्हणतो. करडीवर बरेच परभक्षक कीटक आढळतात. त्याच्यामध्ये लेडीबर्ड बीटल आहे, डाळिंब कीटक आहे, क्रायसोपरला आहे, काही कातण्या आहेत. अळीवर्गीय कीटकांवर आढळणारे काही रेडिओड बग आहे. तर या मित्रकिडींचं संवर्धन करणं आवश्यक आहे. पिकांमध्ये अनावश्यक कीटकनाशकांची फवारणी टाळावी जेणेकरून हे परभक्षक कीटक जे आहे हे आपल्या शेतामध्ये आढळून येतील आणि पिकांच्या विविध अवस्थांमध्ये येणाऱ्या किडींवर या मित्र कीटक त्या किडींचा नायनाट करतील आणि त्या ठिकाणी किडींचं व्यवस्थापन आणि किडींचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि उत्पादनामध्ये आपल्याला बरेच प्रमाणात वाढ होऊ शकते. करडी पिकावर परजीवी परभक्षक कीटकांसोबत आपण मित्र कीड अशी म्हणतो. हे जे परजीवी कीटक आहेत हे करडीवर मोठ्या प्रमाणात फ्लोरा अवस्थेत पीक जेव्हा फ्लोरा अवस्थेत येतात तेव्हा आढळून येतात. या परजीवी कीटकांच्या प्रौढ कीटकांचं मुख्य खाद्य जे आहे ते फुलावरील परागकण आहे ज्यातून ते रस शोषण करतात आणि आपली उपजीविका करतात. हे जे परजीवी कीटक आहेत हे शत्रू कीटकांच्या अंड्यामध्ये आपली अंडी घालतात आणि अंडी अवस्थेमध्येच शत्रू किडींचा नाश करतात. त्यातून पुढे अंड्यातून अळी निघणार नाही आणि पुढे आपल्या पिकांवर प्रादुर्भाव आढळणार नाही. तर असे हे परजीवी कीटक जे आहेत त्यांना आपण मित्र कीटक म्हणू. हे करडीसारख्या पिकावर मोठ्या प्रमाणात आढळून येतात. तर अशा प्रकारे आपण करडी पिकावरील मुख्य किडीचं व्यवस्थापन ज्यात कीटकनाशक वापरून परभक्षक कीटक संवर्धन करून आणि परजीवी कीटकांचं संवर्धन करून आपण करडीवर येणाऱ्या मुख्य किडींचं नियंत्रण या ठिकाणी व्यवस्थितपणे करता येईल. धन्यवाद.